नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. पूर्व द्रुतगती महामार्गावरील तिन्हात नाका भागात एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला आहे. ही घटना इतकी भीषण होती की संपूर्ण कार ही जळून खाक झाली आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावरती हा ठाणे मुंबई शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा मार्ग आहे. हजारो वाहनं मुंबई ठाण्याच्या दिशेने वाहतूक करतात. या मार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक अधिक प्रमाणात होत असल्याने पोलीस देखील मुख्य चौकात तैनात असतात. पूर्व द्रुतगती महामार्गावरून कार चालक मुंबईहून ठाण्याच्या दिशेने वाहतूक करत होता. त्याची कार महामार्गावरील तिन्हात नाका सिग्नल परिसरात सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास आली असता कारने अचानक पेट घेतला. घटनेची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर यांनी त्याची माहिती ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग, नौपाडा पोलीस, अग्निशामक दलाच्या जवानांना दिली. पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीमध्ये कार जवळपास जळून पूर्णतः खाक झाली होती. या घटनेमध्ये आग लागता क्षणी कार चालकाने पळ काढला होता, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता चांगली राहावी यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा प्रकल्पांतर्गत महापालिका करीत असलेल्या प्रयत्नांचा गौरव आयफॅट इंडिया 2025 या कार्यक्रमास हरित यशोगाथा सन्मानाने करण्यात आला आहे. वायू या संकल्पनेवर 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या वर्गवारीत ठाणे महापालिकेत गौरवण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागामार्फत अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था मुंबई आणि युनिसेफ महाराष्ट्र यांच्या सहकार्यातून आयफॅट इंडिया 2025 या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षमता वृद्धीसाठी, नवीन उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान कृतींबाबत स्थानिक आवश्यकता निश्चित करण्यासाठी माझी वसुंधरा अभियान 14 ऑक्टोबर ते आयफॅट इंडिया 2025 चे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावरील या व्यासपीठावरती महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील हवामानाची स्थिती या विषयावरती कार्यक्रमात ठाणे महानगरपालिकेस हरित यशोगाथा सन्मान 2025 देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या वतीने हा सन्मान उपायुक्त मधुकर बोडके, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपपर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी स्वीकारला आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या नियमांचे पालन करीत महाराष्ट्र राज्याने यशस्वी लोकप्रिय मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ठाणे लोकसभेचे लोकप्रिय संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ठाण्याचे माजी महापौर प्रेमसिंग राजपूत यांच्या प्रेरणेने शिवसेनेचे ठाणे शहरातील इतर मान्यवर पदाधिकारी या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार कार्यरत असलेले शिवसैनिक प्रीतम प्रेमसिंग राजपूत
सीमा प्रीतम राजपूत हे प्रभागात नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. दरवर्षी वेगवेगळ्या संकल्पना घेऊन अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं. त्याचाच एक भाग म्हणून नौपाडा विभागातील दीपावली निमित्त फराळ बनवण्याचे साहित्य किट हे उद्घाटन संसदरत्न खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं. त्यानंतर हे किट नौपाडा विभागातील नागरिकांना घरोघरी जाऊन वाटप करण्यात येत आहे. या किट वाटपाची सुरुवात चिखलवाडी येथून करण्यात आली. वास्तू आनंद सोसायटी येथे नागरिकांना या किटचं वाटप करण्यात आलं. संपूर्ण नौपाडा विभागात या किटचं मोफत वाटप करण्यात आलं आहे. या किटमध्ये दिवाळी फराळासाठी लागणारे साहित्य, त्यामध्ये रवा, मैदा, तेल, पिठी साखर, बेसन पीठ, पातळ पोहे, तूप यांचा समावेश आहे. तसेच दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या, उटणं, मोती साबण यांचा देखील समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळी साहित्य सांचाचं वाटप करण्यात आल्याने समाजसेवक प्रीतम राजपूत आणि समाजसेविका सीमा राजपूत यांनी यावरची अधिक माहिती दिलेली आहे. या उद्घाटन कार्यक्रमास खासदार नरेश म्हस्के, शिवसेना ठाणे विधानसभा शहर प्रमुख हेमंत पवार, शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वयक प्रकाश पायरे, ठाणे लोकसभा सचिव बाळा गवस, नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती, कार्यक्रमाचे आयोजक प्रमुख प्रीतम राजपूत, सीमा राजपूत यांसह शिवसेनेचे नौपाडा विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सैनिक, महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी प्रीतम राजपूत. आज आम्ही शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जी शिकवण आम्हाला आहे ही 80% समाजकारण आणि 20% राजकारण या माध्यमातूनच आम्ही एकनाथजी शिंदे साहेब व नरेशजी म्हस्के साहेब, आमचे शहर प्रमुख हेमंतजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही दिवाळीनिमित्त हा छोटीशी भेटवस्तूंचा कार्यक्रम घेत आहोत. आज आम्ही आमचे खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या हस्ते आम्ही आज आमच्या या किटचं अनावरण केलेलं आहे दुपारी. आणि आज आमचा हा परिसर आहे चिखलवाडी, इथूनच आम्ही आज दुपारपासून हे किट वाटायला चालू केलेली आहे. या दिवाळीच्या किटमध्ये आम्ही एक छोट्याशा फराळ बनवण्याच्या भेटवस्तू व तसंच ते पणत्या, आपली लक्ष्मीची पावलं अशा काही विविध गोष्टी आम्ही दिलेल्या आहेत, जेणेकरून आम्ही दिवाळीमध्ये जी लोक जी दिवाळी आनंदाची घालवतात त्याच्यामध्ये आम्ही आमचा हातभार लावलेला आहे. कारण आपण नेहमी हे सांगतो की आपण समाजाला काही देणं लागतो, ते देणं आज याच माध्यमातून आपण छोट्या छोट्या वस्तू देऊन आपण आज हे देत आहोत. निवडणूक आम्ही डोळ्यासमोर ठेवून हे कार्यक्रम घेत नाही आहोत. नेहमी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून या प्रमाणात छोट्या छोट्या वस्तू, आम्ही जेव्हा कोविडची परिस्थिती पण होते की लोकांवर संकट काळ आलेला होता, तेव्हाही मी संकट काळात उभं राहून लोकांना छोट्या छोट्या वस्तूंचं वाटप केलेलं होतं. किट होतं, अन्नधान्याचं किट होतं, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या वस्तू होत्या. त्यावेळेला लोक खूप त्रासात होती, पण त्रासात म्हणून असं नाहीच की नेहमी सुखात पण आणि दुःखात पण आम्ही लोकांच्यात सहभागी होत असतो. सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी सीमा प्रीतम राजपूत, वॉर्ड क्रमांक 21 मध्ये आम्ही दिवाळी निमित्त एक उपक्रम घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आम्ही म्हणजे दिवाळीच्या फराळाच्या साहित्यांचे, बनवण्याच्या साहित्यांचे वाटप करीत आहोत. आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व आपले संसदरत्न खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा आम्ही उपक्रम राबवित आहोत. जसे शिवसेनाची प्रथा आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर त्या प्रथेप्रमाणेच आम्ही प्रत्येक वर्षी आपल्या वॉर्डमधील नागरिकांपर्यंत काही ना काही छोट्या छोट्या अशा भेटवस्तू पोचवण्याचं काम नेहमीच करत असतो. तर यामार्फत आम्ही ह्यावेळेस दिवाळीच्या साहित्यांमध्ये फराळ बनविण्याचे साहित्य, परत मोती साबण, दिवे, उटणं हे यांच्या सगळ्यांचं हे किट तयार केलेलं आहे. आणि आज आम्ही आजपासून त्याचा शुभारंभ केलेला आहे. म्हस्के साहेबांच्या हस्ते त्याचं अनावरण करून आज आम्ही प्रत्येकाच्या घरी पोचण्याचा आणि स्वतःहून जाऊन देण्याचा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचं आम्ही स्वतः प्रयत्न करीत आहोत. आणि सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी खूपच सुख समृद्धीची जावो ही सगळ्यांना ईश्वरचरणी सगळ्यांनी प्रार्थना करत. ठाणे शहर काँग्रेस कमिटीची ब्लॉकनिहाय आढावा बैठक मंगळवारी कैलासवासी वसंतराव सभागृहात पार पडली. सदर आढावा बैठकीस ठाणे शहर काँग्रेस प्रभारी व प्रदेश काँग्रेस मुख्य प्रवक्ते ॲडव्होकेट अतुल लोंढे यांनी तसेच विधानसभा प्रभारी या नात्याने श्री आनंद सिंग, चंद्रकांत पाटील, श्रीरंग बर्गे, आबिद खान हे सुद्धा उपस्थित होते.
ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमामध्ये प्रचंड उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला. सर्व ब्लॉक अध्यक्ष व चारही विधानसभेचे निरीक्षक या आढावा बैठकीस उपस्थित होते. यावेळी सर्वांनी आपल्या कार्याबाबत आढावा सादर केला व यापुढे पूर्ण विश्वासाने चांगल्या कामाने येत्या निवडणुकीत सामोरे जाऊन उत्तम यश प्राप्त करू अशी ग्वाही देखील दिली. आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते कोणत्याही प्रलोभनास बळी पडणार नाहीत. काँग्रेसचा कार्यकर्ता आपल्या पदासाठी काम करतो असं नाही तर लोकांसाठी काम करत असतो. अशा सशक्त झालेल्या संघटित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मानसिकता व भूमिका विचारात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येतील. स्थानिक पदासाठी आमच्याकडे किती नेते आहेत, किती ताकद आहे, किती क्षमता आहे याचे आम्ही चाचणी करून मगच स्थानिक नेता निवडण्याचा पुढील कार्यक्रम ठरवण्यात येईल असं देखील त्यांनी यावेळी म्हटलं. त्याचबरोबर आमची ही यशस्वी घोडदौड पुढे चालू ठेवण्यासाठी तळागाळातील सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहाने या बैठकीत हजर राहून निश्चय केला की येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसला घवघवीत यश मिळणार आहे असं सर्वांनी आपलं मत व्यक्त केलंय. यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाणे शहर काँग्रेस प्रभारी व प्रदेश काँग्रेस मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ही माहिती दिली आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. सर्व ब्लॉकचे अध्यक्ष उपस्थित होते. सर्व ब्लॉकच्या अध्यक्षांनी त्यांचा आढावा दिलेला आहे. प्रत्येक विधानसभेचे चारही विधानसभेचे निरीक्षकही उपस्थित होते. त्यांनी आपला आढावा जो आहे तो दिलेला आहे. अध्यक्षांनीही आपला पूर्ण आढावा ठाणे शहर जिल्ह्याचा दिलेला आहे आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की यावेळेसचा परफॉर्मन्स जो आहे तो खूप चांगला राहणार आहे. कुणी कितीही प्रयत्न केला, कोणत्याही प्रकारचे प्रलोभनं दिले तरी काँग्रेसचा हा जो कार्यकर्ता आहे हा हलणार नाही. आणि लोकांना हे कळून चुकलेलं आहे की काही लोक फक्त आपल्या पदासाठी लढाई करत आहेत आणि काँग्रेस लोकांसाठी लढत आहे. हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे. शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न या सशक्त झालेल्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करू आणि यावेळेस महाराष्ट्राला ठाणे काँग्रेस चकित करेल एवढा मला आज या आढावा बैठकीनंतर विश्वास निर्माण झालेला आहे. आमची स्पष्ट भूमिका आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि सर्वांनी ही भूमिका घेतलेली आहे की आमच्या इथले कार्यकर्ते जे म्हणतील, इथले जे नेते म्हणतील स्थानिक की आपल्याला अलायन्समध्ये कोणासोबत जायचं आहे आणि कोणासोबत नाही जायचं आहे, हा निर्णय संपूर्णतः त्यांना घ्यायचा आहे. तशी ती वेळ यायची आहे. आता आढावा घेणं सुरू आहे. आम्ही प्रत्येकाचं पोटेन्शियल पाहू. आमचं किती पोटेन्शियल आहे, समोरच्या पक्षाचं पोटेन्शियल कसं आहे आणि आम्ही निवडणुका कशा पद्धतीने जिंकू शकतो याचं सगळं समीकरण बसवून आम्ही आघाडी कोणाशी करायची, कशी करायची ह्याचा निर्णय घेऊ. अजूनपर्यंत कुठेही कोणत्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही. काल पदाधिकाऱ्यांची काय मानसिकता आहे याच्या संदर्भामध्ये मुंबईचे अध्यक्ष बोललेले आहेत. निर्णय अजून कुठला झालेला नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी निर्णय हा टेक्निकल पण असतो. स्थानिक पदाधिकारी आमची इच्छा आहे असं काही फक्त हवेत नसतात म्हणत. हे मोगम वाक्य नसतं. तर त्याच्यामागे एक पर्टिक्युलर डेटा असतो की आम्ही कुठे कशा पद्धतीने जिंकू शकतो, आमची कुठे काय ताकद आहे, आमच्याकडे किती नेते आहेत, जिंकण्याची कोणाची क्षमता आहे, ह्या सगळ्या बघून मग जे आहे मग स्थानिक स्तरावरचा जो निर्णय तो घेतला जातो. असंही काही बालेकिल्ला वगैरे काही नसतं. जर कोणाला असं वाटत असेल की ठेकेदारी करून बालेकिल्ला होईल तो होणार नाही. बालेकिल्ला त्याचाच होईल जो लोकांचे प्रश्न सोडवेल. काँग्रेस लोकांच्या प्रश्नासाठी लढत आहे. काँग्रेस लोकांसाठी लढत आहे. काँग्रेस मी मुख्यमंत्री झालो, एखादा नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणून ठाण्यात लढत नाही. नाही, असं आहे की प्रश्नांवर आम्ही सोबत उपस्थित राहिलेलो आहे. आम्ही इंडिया अलायन्स किंवा महाविकास आघाडी यांचे जे आमचे पार्टनर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करतो आहे. आम्हाला तिसऱ्या कुठल्याही इंडिया अलायन्सच्या बाहेरच्या किंवा महाविकास आघाडीच्या बाहेरच्या कुठल्याही पक्षाचा आमच्याकडे काही प्रस्ताव नाही आहे किंवा आमच्यासोबत कोणाची चर्चा झाली नाही किंवा महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षानं आमच्यासोबत तशी चर्चा केली नाही. त्यामुळे इतर बाबतीत चर्चा करण्याचं काही कारणच नाही. आता असं आहे की त्याचं असेसमेंट सुरू आहे. आज पहिली बैठक झालेली आहे. त्या अनुषंगाने ही पहिली बैठक झाल्यानंतर आता आम्ही सगळं असेसमेंट करू आणि योग्य वेळी काँग्रेस किती जागेवर क्लेम करेल हे आपल्याला समोर दिसेल. कोणत्याही गैरधर्मीयांच्या हातात हात देऊन मेहंदी काढू देणार नाही असा दुष्प्रचार करीत काही हिंदुत्ववादी मूलतत्ववादींनी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलावंताविरोधात मोहीम उघडली आहे. त्यास उत्तर देण्यासाठी तसेच सामाजिक समानता अबाधित राहावी या उद्देशाने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी चक्क मुंब्रा येथे मेहंदी सेमिनार आयोजित करून द्वेष पसरवणाऱ्यांना चांगलीच चपराक लगावली आहे. मध्य प्रदेशात करवा चौथच्या अनुषंगाने अनेक महिला हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदी कलाकारांच्या दुकानात गेल्या होत्या. मात्र मुस्लिम युवकांच्या हातात हिंदू महिलांनी हात देऊ नये असं म्हणत काही संघटनांनी हल्लाबोल केला होता.
तसेच अनेक दुकानं बंद करण्याचा प्रयत्न देखील केला। या प्रकाराला उत्तर देण्यासाठी मर्जिया पठाण यांनी हे मेहंदी सेमिनार आयोजित केलं होतं। मुंब्रा येथील डायमंड हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून शेकडो हिंदू मुस्लिम महिलांनी याचा लाभ घेतला। दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवरती महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आलेल्या प्रत्येक मुस्लिम तरुणींनी सामाजिक समतेचा संदेश दिला आहे। या प्रसंगी मर्जिया पठाण यांनी हा देश गंगा जमुनी तहजीब पाळणारा आहे। या देशात सामाजिक एकोपा असावा अशी अपेक्षा असताना काही असामाजिक तत्वांकडून देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे। मात्र आम्ही धार्मिक विद्वेष कधीच मान्य करणार नाही। हिंदू मुस्लिम शीख ईसाई सब हे भाई भाई याच तत्वावर हा देश चालणार आहे असं सांगितलं गेलं। गेले 2 दिवसापासून आपल्याला एक व्हिडिओ बघायला भेटते न्यूजमध्ये सोशल मीडियावर ते काही धर्माचे रक्षक परत बाहेर आलेले आणि मेहंदी जिहाद नाही चलेगा असे नारे लावतात। तर आणि अजून एक आपल्याला ऐकायला एक न्यूज आपल्याला बघायला भेटली होती की महाराष्ट्र सरकारचे एक मोठे नेत्यांनी पण एक स्टेटमेंट दिलं की दिवाळीमध्ये मुसलमानकडून काय खरेदी करायची नाही। तर मला कळत नाही, आपल्या देशाचा एक नारा आहे बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ, आणि आज महिलांसोबत पण आपला असा व्यवहार चालला आहे की आपण बाहेर जाऊन म्हणजे महिलांमध्ये पुरुष आणि मुलांमध्ये तर जहर घोलण्याचं काम आपण करतच होतो, तुम्ही म्हणजे आपण नाही तुम्ही करतच होतो, पण आता महिलांना पण तुम्हाला ब्रेन वॉश करायचं आहे, मुलींना पण मुलींच्या अंगावर जाऊन नाही करायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे। मेहंदी जिहाद आता हे नवीन आलेलं आहे, मला कळत ना, मग यांचं डोकं जरा काय जाच पडताळ करावी लागेल। मग यांच्याकडे घरात काय भांडण करायला यांना काहीच नाही का, म्हणजे बाहेर जाऊन तुम्हाला भांडण नियोजित करवायचं आहे। हे एक नवीन फोर्स चालली आहे आपल्या देशात, लोकांना डिवाइड करण्याचा। यांनी एक संकल्प घेतलेला आहे देश तोडण्याचा एक संकल्प घेतलेला आहे, आणि मी मुलगी म्हणून महाराष्ट्राची मुलगी म्हणून एक संकल्प आज घेत आहे देश जोडण्याचा। म्हणून दिवाळी येणार आहे, आता करवा चौथ झालेला आहे आणि दिवाळी येणार आहे, तर आम्ही आज इथे मेहंदी आयोजित केलं आहे। मुस्लिम महिलांना बोलवलं आहे मेहंदी काढायला आणि नॉन मुस्लिम महिलांना बोलवलं मेहंदी लावायला। मेहंदी जी महिला काढत आहे ती पण महिला आहे, मुस्लिम महिला आहे, आणि जी मेहंदी लावत आहे पण ते पण हिंदू महिला आहे। तर दिवाळी आहे, दिवाळीमध्ये यांना भेट द्यायचा होता, ईदमध्ये पण आपण असाच कार्यक्रम ठेवत आहे। तर दिवाळीमध्ये पण असं करण्याचा माझा प्रयत्न आहे की देशात आणि महाराष्ट्रात या लोकांनी जे आता नवीन फोर्स काढली आहे या फोर्सला आपण पुढे जाऊ देणार नाही आहे। म्हणून आम्ही आज हा संकल्प घेतलेला आहे, आणि मला विश्वास आहे की आज मीडियाच्या माध्यमातून मी मोठा मेसेज देणार आहे लोकांना की तुम्ही कितीही प्रयत्न करा देशाला तोडण्याचा, तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये सक्षम होणार नाही। आज तुम्ही बघा ना किती नॉन मुस्लिम महिला इकडे उपस्थित आहेत, दिवाळीचा अवसर आहे, मग तुम्हाला कसं करायचं आहे, तुमने जानवर भी बांट दिए, ये इनके जानवर ये इनके कलर बांट दिए, ये इनका कलर ये इनका, मग आता आप लोग मेहंदी भी बांट दिए। एवढा बंटवारा चालला है कि म्हणजे कल सब्जी बांट दोगे, ग्रीन कलर की इनकी सब्जी, लाल हमारी सब्जी, तो आपके पास लाल कितनी सब्जी बच जाएगी? 2-3। सो प्लीज़ स्टॉप दिस नॉनसेन्स। देशात महाराष्ट्रात भांडण निर्माण करण्याचं स्टेटमेंट तुम्ही देत आहे तर ऑफकोर्स तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे, ऑफकोर्स कारवाई झाली पाहिजे का, म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आग लावायची आहे तर महाराष्ट्राची ही सभ्यता नाही आहे। महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझादची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र मी नेहमी सांगत आहे। माझी प्रत्येक बाईटमध्ये मी सांगते, प्रत्येक स्पीचमध्ये मी सांगते, महाराष्ट्र आपला शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझादचा महाराष्ट्र आहे, त्यांची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांच्या शेतीप्रमाणेच घरदारांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे।
विविध राजकीय पक्षांकडून पूरग्रस्त भागांमध्ये मदत देण्यात येत आहे. ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्यामार्फत देखील पूरग्रस्त भागामध्ये मदत पाठवण्यात आली आहे. शेतकरी बांधवांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने ही मदत केली असून मदत नव्हे तर कर्तव्य आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया राजन विचारे यांनी यावेळी दिली आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंप्रमाणे पुरामुळे झालेली दुरावस्था आणि घाणीच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याचे विकार आणि शेतकऱ्यांना होत असून त्यांच्यासाठी डॉक्टरांचं एक पथक देखील रवाना करण्यात आल्याचं राजन विचारे यांनी सांगितलं. सदर प्रसंगी जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिश गाडवे, माजी नगरसेवक मंदार विचारे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाविषयी बोलतानाची माहिती राजन विचारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. आणि थोड्याच वेळात आपण जर पाहिलं तर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय संजयजी राऊत आणि आमचे दानवे, ही सर्व मंडळी आणि आमचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार पाटील, कैलास पाटील, मला वाटतं मराठवाड्याचा संपूर्ण दौरा केला होता आणि ज्या ज्या गावात त्या ठिकाणी मदत पाहिजे त्या सर्व त्याची रिक्वायरमेंट मला वाटतं सर्व शिवसेनेच्या सेनाभवनमधून त्या ठिकाणी जाते. त्याचबरोबर आज आमचं कर्तव्य म्हणून आज आम्ही ठाण्यातून आमचे जिल्हाप्रमुख केदारजी दिघे असतील, आमचे अनिश गाडवे असतील, त्याचबरोबर मीरा भाईंदरमधून प्रभाकरजी म्हात्रे, त्याचबरोबर नवी मुंबईतून प्रकाश पाटील असतील, MK मडवे असतील आणि त्याचबरोबर आमचे प्रवीण म्हात्रे असतील, अशी तिन्ही शहरातून मदत आम्ही घेऊन त्या ठिकाणी जातो आहे. 2 दिवस त्या ठिकाणी त्या मराठवाड्यातल्या जिथे कोण पोचलं नाही त्या गावामध्ये आम्ही जाणार आहोत आणि त्याचबरोबर मेडिकल कॅम्पसुद्धा, डॉक्टरची टीम, शिव आरोग्य सेनेची टीम त्या ठिकाणी येते आणि सर्व ही मदत आम्ही त्या ठिकाणी गावात जाऊन प्रत्यक्षात त्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे. तुम्ही बघितलं असेल, शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मला वाटतं ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्तांना मदत असेल किंवा अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान असेल त्या वेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने आम्ही मग त्या चिपळूणला जे झालेलं अतिवृष्टी होती, त्याचबरोबर महाडला झालेलं हे होता, त्याचबरोबर कोल्हापूर असेल, सांगली असेल, या सर्व ठिकाणी आम्ही त्या वेळेला ही मदत घेऊन गेलो होतो. त्याचप्रमाणे आणि विशेष म्हणजे आता काही दिवसावरती दिवाळी आलेली आहे आणि आज बळीराजा संकटात सापडलेला आहे आणि तो अन्नदाता आहे आमचा आणि त्या अन्नदात्याला ही मदत देणं आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी 2 दिवस या सर्व गावागावात जाऊन ती मदत देणार आहोत. मला वाटतं की जे आम्ही फराळ घेऊन चाललेलो आहे, जीवनावश्यक वस्तू आहे, त्याचबरोबर औषधं घेऊन चाललेलो आहे, डॉक्टरांची टीम आहे, असं ज्या ज्या गावामध्ये त्या ठिकाणी आमचे खासदार आहेत हे त्या ठिकाणी सांगतील त्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.